नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आशास किचनमध्ये। चला तर मी तुम्हाला दाखवते कढी पालक कशी बनवतात। तुम्ही पण बनवून खाल्लीच असेल कढी पालक, तर ती तुमच्या पद्धतीने बनवली असेल, तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। चला तर मग सुरुवात करूया। मी एक जुडी पालक घेतलेली ताजी ती स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या घातल्या 10-12 आणि लसणाच्या पाकळ्या 5-6। हे मिक्सरला वाटून घेतलंय। मग पहिलं तर आपल्याला कढई गरम करून घेतलेली आहे मी। त्याच्यात टाकले 2 चमच तेल आणि तडक्यासाठी राई तडतडल्यावर त्याच्यात टाकायचे मेथीदाणे तडतडले। मग टाकलं मिरची आणि लसूणचा ठेचा जो मिक्सरला वाटून घेतलाय, चांगला परतून घेतला। मग याच्यात घातली मी अर्धा चमच हळद, ती मिक्स करून घेतली। मग याच्यात आपण घालायचे आता शेंगदाणे भिजून घेतलेले मी 10-15 मिनटं भिजवलेले, चांगले भिजले। तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता याच्यात भिजवून, खूप छान लागते। आणि मी पालक चिरून घेतलेली ती टाकली, चांगली थोड्या वेळ परतून घेतली। आणि आता इथे मी दही घेतलेलं आहे 1.5 कप आणि पाव कप बेसन पीठ। हे बेसन पीठ आणि दही चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। याच्यातल्या बेसनाच्या ज्या गाठी असतात त्या आपल्याला फोडून घ्यायच्यात। पाहू शकता किती मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर याच्यात मी पाणी घालते 3 कप। तुम्हाला जर घट्ट कढी पाहिजे असेल तर याच्यातलं पाण्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता। तर मला इथे थोडीशी पातळ पाहिजे म्हणून मी 3 कप टाकलेलं। हे मिश्रण मी तयार करून घेतलं। चला तर मग हे पालकमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे। आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला 5-10 मिनटं चांगली कढी शिजवून घ्यायची। जेवढी कढी शिजेल तेवढी कढी आपली टेस्टी लागते आणि छान लागते। तर बघा, ही 5-10 मिनटं झालेली आणि आपली कढी मस्त अशी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता इथे मी तडका होणार आहे वरून। तर मी इथे तेल टाकते आणि तेलामध्ये राई, जिरा, लाल मिरची सुकी घेतली आहे, लसूण चेचून घेतला, हिंग, कढीपत्ता, हे आपल्याला चांगला तडका तयार करायचा। कलरसाठी थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि हे आपल्याला तडका याच्यावर ओतून द्यायचं आहे। बघा किती मस्त आपली कढी पालक तयार झालेली आहे। चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि खात राहा।